मी आता अशोक सरांनी माझा परिचय करून दिला तुमच्यासोबत. आता तुमचा परिचय मी एकदा म्हणजे सगळ्यांचा परिचय तर लक्षात राहणार नाही माझ्या, पण तुम्ही ह्या पहिल्या रांगेमध्ये बसलेले कुठल्या वर्गामध्ये आहे रे? 12व्या वर्गात. तुम्ही हे सगळेजण 12वीतले आहेत. मग इथे 11वीत किती जण आहेत? 11वीमध्ये 12. 10वीत? अच्छा. आणि तुम्ही कुठल्या वर्गात आहे बेटा? हां, तुम्ही सगळेजण 12वीत. म्हणजे 11वी 12वीचे दोन्हीच वर्गांची पोरं बसले आहेत ना इथे. 9वीची पोरं पण आहेत. 10व्या वर्गातली पोरं म्हणजे 9वी 10वी 11वी 12वी. बरं, छान. आता तुम्ही ह्या 22 23 24 ह्या 3 दिवशी इथे जे कार्यक्रम झालेत, तुम्ही सगळेजण उपस्थित होता ना त्या कार्यक्रमांमध्ये? या कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध लोकांशी तुम्हाला संवाद साधणं किंवा त्यांनी बोललेले त्यांचं मनोगत ऐकणं हे शक्य झालं नाही. आणि तुम्ही सगळेजण सौभाग्यशाली आहात की ह्या संस्थेमध्ये तुम्हाला सगळ्यांना शिकण्याची संधी मिळाली. जिथे पूजनीय भाऊंसारखे, पूजनीय बहिणी, अनिकेत दादा, समीक्षाताई, दिगंत दादा, अनघाताई ह्या सगळ्या लोकांशी तुम्हाला नियमित भेटता येतं. आणि तुम्ही नियमित वर्षभर बघत असाल की त्यांना भेटण्यासाठी म्हणून पूर्ण देशभरातनं, म्हणजे महाराष्ट्रातनं तर येतातच, पण पूर्ण देशभरातनं लोक येतात, बरोबर आहे की नाही? आणि काल विविध मान्यवर जे तिथे आपलं मनोगत व्यक्त करत होते तेव्हा डॉक्टर कन्ना मडावी साहेब त्यांनी पण आपलं मनोगत व्यक्त केलं. ते काय म्हणाले की हा जो एक विस्तृत लोक बिरादरी प्रकल्पाचा जो परिवार आहे त्या परिवाराचा मी सदस्य आहे ना. कारण त्या या संस्थेमध्ये शिकले आणि या संस्थेमध्ये फक्त एक विद्यार्थी किंवा शिकायला आलेले विद्यार्थी असं म्हणून तुम्हाला बघितलं नाही जात. तर तुम्ही हा जो एक विस्तृत लोक बिरादरी प्रकल्पाचा जो परिवार आहे त्या परिवाराचे सदस्य आहात. तुम्ही त्या परिवाराची तुम्ही लहान मुलं आहात. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित शिकलात तर तुमच्या पुढल्या प्रगतीच्या दृष्टीने पण अनिकेत दादा, समीक्षाताई, दिगंत दादा, अनघाताई हे सगळे लोक प्रयत्न करतात. भाऊ आणि बहिणी तर आहेतच, त्यांचा आशीर्वाद आहेच. मी आतल्या त्या कुक्कामेट्टा म्हणून गाव ऐकलं असेल ना तुम्ही? इथून 18 किलोमीटर पुढं, 16 किलोमीटर मला वाटतं. आणि आमच्या गावी आता पण बस जात नाही. आता तिथे एक टॉवर झाला त्यामुळे आता तिथे जिओची टेलिफोन लाईन व्यवस्थित येते. तेवढं सोडलं तर बाकी काही सुविधा तिथे नाहीत. मग मी इथे समूहनिवासी शाळेमध्ये 7व्या वर्गापर्यंत शिकलो. मग गडचिरोलीला 12व्या वर्गापर्यंत शिकलो. पुण्यात ग्रॅज्युएशन केलं मी. फर्ग्युसन कॉलेजचं नाव ऐकलं आहे तुम्ही? पुण्यामध्ये फर्ग्युसन नावाचं कॉलेज आहे, तिथे शिकलो. मग मी आपल्या देशातलं अगदी प्रसिद्ध विद्यापीठ आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्लीमध्ये, तिथे MA आणि MPhil केलं. आणि दिल्ली विद्यापीठाचं श्यामलाल नावाचं कॉलेज आहे, तिथे मी प्राध्यापक आहे. आता तुम्ही म्हणत असाल तर हे सगळं केलं तर काय मोठं केलंस, कशाला इथे आम्हाला टाईमपास करायला, बोर करायला उभा आहे, असं वाटतंय का? बरं, नाही वाटत, हे चांगलं आहे. वाटलं तरी मला काही फार करता येण्यासारखं नाही आहे. म्हणजे तुमच्याशी संवाद साधण्याचा उद्देश असा की मी पण तुमच्यापैकीच एक. इथून शिकता शिकता मी दिल्ली विद्यापीठामध्ये प्राध्यापक झालो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की श्रद्धेय बाबा आमटेजींनी म्हटलं होतं की आपले ध्येय आपण जेव्हा ठरवत असतो ना की मला काय व्हायचं आहे आयुष्यात, मला काय करायचं आहे आयुष्यात, हे जेव्हा आपण ध्येय ठरवत असतो तेव्हा भान जागेवर ठेवून ध्येय ठरवायचे. आणि एकदा ध्येय ठरलं तर मग त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी, त्याला परिपूर्ण करण्यासाठी, त्याला वास्तवात उतरवण्यासाठी म्हणून आपल्याला बेभान होऊन प्रयत्न केले पाहिजेत. याचा अर्थ काय? समजा मला MPSC करायची आहे किंवा तुमच्यापैकी काही जण सायन्समध्ये असतील. किती जण सायन्समध्ये आहेत? इथे सायन्स आहे ना 11th 12th? हां, तर तुमच्यापैकी काही लोकांना डॉक्टर व्हावंसं वाटत असेल किंवा तुमच्यापैकी काही लोकांना इंजिनियर व्हावंसं वाटत असेल किंवा तुमच्यापैकी काही लोकांना पुढे जाऊन याच संस्थेच्या माध्यमातून आपल्या इथे जे माडिया समाजातली लोक आहेत, गोंड समाजातली लोक आहेत
आणि आणखी बरेच प्रधान समाजातली लोक आहेत, गोवारी समाजातली लोक आहेत आणि अन्य समाजातली पण लोक आहेत. ह्या सगळ्या लोकांची सेवा करण्याचं जरी आपलं ध्येय ठरलं तर नुसतं मनात असून चालत नाही. मग ते आपल्याला करायचं असेल तर मग काय करता येईल आपल्याला, त्यासाठी प्रशिक्षण पण असतं. तुम्ही MSWचं नाव ऐकलं आहे? BSW केलं जातं 12वी नंतर, बॅचलर इन सोशल वर्क, आणि पुढे जाऊन MSW होतं, मास्टर इन सोशल वर्क. तर त्या माध्यमातून पण आपल्याला एक व्यवस्थित प्रशिक्षण मिळतं की समाजाचं काम करत असताना कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे, एखाद्या संस्थेमध्ये काम करत असताना त्या संस्था कशा पद्धतीनं चालवल्या जातात, किंवा त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये जे काही अपेक्षित परिवर्तन घडवून आणायचं आहे, समजा शैक्षणिक क्षेत्रामध्ये, किंवा आपण म्हणतो लोकांच्या जीवनमानात सुधारणा झाल्या पाहिजे, लाईव्हलीहूड म्हणजे त्यांना रोजगार व्यवस्थित मिळाला पाहिजे, त्यासाठी प्रशिक्षण लागतं. कौशल विकास, स्किल डेव्हलपमेंट ज्याला म्हणतो, ते ह्या सगळ्या गोष्टी करवून घेण्यासाठी पण आपल्याला एक प्रशिक्षण लागतं, कौशल्य लागतं. तर ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला करता येतात. मग तुम्ही MPSC करू इच्छिता, किंवा तुमच्यापैकी काही UPSC करून कोणी IPS होऊ इच्छितो, किंवा कोणी IAS होऊ इच्छितो, किंवा कोणी इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये पण जाऊ इच्छितो, किंवा कोणाला इंजिनियर व्हायचं असेल, कोणाला डॉक्टर व्हायचं असेल, कोणाला सोशल वर्कर व्हायचं असेल, किंवा कोणाला माझ्यासारखं प्राध्यापक व्हायचं असेल, मग त्याच्यासाठी एक व्यवस्थित शिक्षण असतं. पण हे सगळे ध्येय पुढचे, म्हणजे आता तुम्ही 12वीत आहे, 12वी नंतर 3 वर्ष तुम्ही ग्रॅज्युएशन करणार, ग्रॅज्युएशन नंतर 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन. समजा जर तुम्हाला प्राध्यापक व्हायचं असेल, प्रोफेसर आपण ज्याला म्हणतो, तर ते होण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागतं, MPhil, आता MPhil नाही राहिली, PhD करावी लागते. मग त्याच्यासमोर एकतर जे MBBS करतात, भाऊ बहिणी दिगंत दादा आणि अनघाताई आहेत, हे डॉक्टर आहेत कारण हे फिजिशियन्स आहेत, ह्याने MBBS MD केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. पण ज्यांनी MA करून तुम्ही जर PhD केली तर तेव्हा पण तुमच्या नावासमोर डॉक्टर लागतं. तुझं नाव काय बाळा? विकास. विकासने जाऊन समजा पुढे जाऊन तू कोणत्या वर्गात शिकतो विकास? 11व्या वर्गात. सायन्समध्ये की आर्ट्समध्ये? आर्ट्समध्ये. समजा विकासने पुढे जाऊन MA केलं इतिहास विषयामध्ये, आणि 4 वर्ष किंवा 5 वर्षात PhD पूर्ण केली, तर मग तो काय होईल? डॉक्टर विकास. आडनाव काय तुझा? परसा. तर डॉक्टर विकास परसा होईल. म्हणजे त्यासाठी ते फिजिशियन किंवा शल्यचिकित्सक नाही, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, म्हणजे त्या विषयातले अगदी तज्ज्ञ, असं त्याचा अर्थ होतो. मग तुम्ही संशोधनामध्ये जाऊ शकता किंवा प्राध्यापक होऊ शकता. प्रत्येक आणि आपला गडचिरोली जिल्हा जो आहे हा प्रामुख्याने जनजाती म्हणजे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि इथे विविध संस्था काम करतात. त्या संस्थांमध्ये एक रिसर्चर म्हणजे संशोधक म्हणून काम करता येतं तुम्हाला PhD करून. किंवा तुम्हाला जसे TRI ऐकलं आहे का? ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट जो पुण्यामध्ये आहे, अशा इन्स्टिट्यूट्समध्ये पण काम करता येतं. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य असं की आपण काहीतरी करायचं ठरवलं तर हे आकाश कमी पडेल एवढ्याच ऑपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे संधी आहेत आपल्याकडं. त्या संधी शोधण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. मग आता ती सवय कशी लागणार? तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्यामध्ये शिस्त असली पाहिजे. शिस्त कसली? अभ्यासाच्या संदर्भातली शिस्त. जर मला फार चांगला खेळाडू व्हायचा असेल मग तिथे पण शिस्त पाहिजे, तिथे तर अधिक शिस्त पाहिजे. मग त्याला फिजिकल ॲक्टिव्हिटीज, सकाळी धावणं, फिजिकल फिटनेस व्यवस्थित ठेवणं, ह्या गोष्टी. जर खेळाडू व्हायचं नसेल आणि मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये डॉक्टर व्हायचं असेल, प्रोफेसर व्हायचं असेल किंवा इंजिनियर व्हायचं असेल, तर ह्या संपूर्ण गोष्टी करण्यासाठी म्हणून मग मला नियमित अभ्यास. मी जर 11th-12th सायन्समध्ये केलं असेल, म्हणजे मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला नाही लागला, तर मग BSc MSc करून पण PhD करता येते. मग तिथे पण आपल्याला विविध शोध संस्थांमध्ये रिसर्चर म्हणून काम करण्याच्या संधी असतात तिथे. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ह्या वयामध्ये, की खूप वाचनाची सवय असली पाहिजे. तुम्ही आर्ट्समध्ये असाल तर तुम्हाला अनेक सारे विषय, अनेक सारे पुस्तकं वाचलीच पाहिजेत. विविध लोकांची पुस्तकं, त्यांची आत्मचरित्र, शिवाय इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र ह्या
या विषयांशी संबंधित जे काही पुस्तकं असतील, नियमित वृत्तपत्र असतील ते वाचलेच पाहिजेत. पण जे सायन्समध्ये असेल त्यांनी पण वाचायला हरकत नाही. कारण तुमच्यापैकी सायन्स करून पुढे जर MPSC UPSC करायची असेल तर मग मात्र तुम्हाला ह्या विषयांचं ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळं वृत्तपत्र येतं का तुमच्या इथे? न्यूजपेपर्स येतात? बरं, जिथे मिळेल तिथे. आता सध्या तर तुमच्या 12वीत आहात तुम्ही, त्यामुळे तुमच्या आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे आता काही वृत्तपत्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किंवा अवांतर वाचन आता सोडलं पाहिजे. कारण आता तुमची शेवटची परीक्षा ती पूर्ण करायला पाहिजे. 10व्या वर्गात असाल तर तुमच्या पण परीक्षा जवळ आलेल्या आहेत. पण 11व्या वर्गात असतील त्यांनी थोडंसं अवांतर वाचन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा 9व्या वर्गात असणार त्यांनी अवांतर वाचन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे ह्या वाचनातनं काय होतं की आपण आपल्या समाजाकडं, आपल्या देशाकडं आणि एकूण मानवीय समुदाय जे आहे वैश्विक स्तरावर, माणसं काय फक्त भारतामध्ये नाही राहत, अमेरिकेमध्ये पण असतात, आफ्रिकेमध्ये पण असतात, युरोपमध्ये पण असतात. ते आपल्यापैकी वेगळे दिसत असू शकतील. त्यातले काही लोक फार गोरे दिसतात आपल्यापेक्षा, काही लोक फारच काळे असतात, पण शेवटी माणसं असतात. आणि संपूर्ण मानवांना नियंत्रित म्हणण्यापेक्षा त्या मानवांचं कल्याण व्हायला पाहिजे म्हणून वैश्विक स्तरावर पण अनेक सारे प्रयत्न सुरू आहेत. युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्रसंघ नाव ऐकलं असेल ना तुम्ही? संयुक्त राष्ट्रसंघ असेल किंवा अशा अनेक संस्था आहेत. वर्ल्ड बँक आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मतलब जागतिक व्यापार संघटन, अशा अनेक साऱ्या संघटना ज्या आहेत त्या वैश्विक स्तरावर मानवाच्या प्रगतीसाठी आणि विविध देशांमध्ये देवाणघेवाण, त्यांच्यामध्ये व्यापार कसं वाढेल, त्यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध कसे निर्माण होतील त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या संस्था काम करतात. तर आपल्याला अवांतर वाचनातनं एकूण मानवी समुदाय, जगामध्ये राहणारी कुठली माणसं कशा पद्धतीनं राहतात, त्यांच्या समस्या काय किंवा आपल्या समस्या काय हा समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ते आपल्याला समजायला मदत होते. ही एक गोष्ट झाली अवांतर वाचन. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे लक्षात ठेवलं पाहिजे की मी कोण, माझी ओळख आहे काय. तर तुम्ही सगळेच लोक जनजाती म्हणजे आदिवासी समुदायातून येता, बरोबर आहे? तर आपली एक विशिष्ट संस्कृती आहे, आपली एक विशिष्ट सभ्यता आहे की नाही? त्या संस्कृती आणि त्या सभ्यतेला जपलं पाहिजे. पण ही संस्कृती आणि ही सभ्यता जपत असताना आपण नागरिक कुठले आहेत? आपलं नागरिकत्व काय आहे? भारतीय नागरिकत्व आहे ना, आपण भारताचे नागरिक आहोत. त्यामुळं असल्या कुठल्याही विचारांमध्ये फार जास्त पार्टिसिपेट करू नये, सहभागी होऊ नये की जे आपल्या देशाच्या विरोधात विचार करायला तुम्हाला भाग पाडतात. कारण देश असेल तर आपण आहोत. म्हणजे हे ज्या काही सगळ्या सुविधा मिळतात आहे त्या सुविधा एका विशिष्ट स्तरावरून आपल्या देशाकडनंच येतात. आपला देश सुरक्षित असेल, देश मजबूत असेल, देश सशक्त असेल, तेव्हा आपल्याला त्या सगळ्या सुविधा प्राप्त होतात. त्यामुळे देशाच्या विरोधात कुठलाही विचार असेल किंवा समाजाला खंड करणारा किंवा समाजामध्ये विभाजन निर्माण करणारा असला कुठलाही विचार असेल, त्या विचाराशी कधीही दोस्ती करण्याचं किंवा त्या तशा लोकांशी दोस्ती करण्याचं कारण नसतं. कारण त्या दोस्तीतनं तुमच्या जीवनात सकारात्मक काही होत नाही. तुमच्या आसपास काही उदाहरणं बघू शकता. हे खूप शिकलेली लोक आली आणि त्यांनी काही वेगळ्याच प्रकार सुरू केला आणि त्यामुळं त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर त्यांनी जे काही योगदान दिलं असतं ते योगदान ते देऊ शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाहीत. पण आपली संस्कृती आहे तिला जपलंच पाहिजे. आपली भाषा, जर आपण माडिया बोलत असू किंवा आपण गोंडी बोलत असू तर आपल्या भाषेबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे. जर मला समजा मराठी फार चांगल्या प्रकारे बोलता येत नसेल, हे माझा काही प्रॉब्लेम नाही आहे तो, कारण माझ्या घरी माझी मातृभाषा मराठी नाही असं होतं त्याचा अर्थ. पण आपण शिकतो मराठीमध्ये, त्यामुळे मराठी भाषा शुद्ध असली पाहिजे, आपलं लिखाण शुद्ध व्हायला पाहिजे. त्या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी आणखी तुमचं वाचन महत्त्वाचं आहे. तुमची भाषा अधिक कशी चांगली होईल. मी पण तुमच्या म्हणजे आत कुक्कामेट्यातला, आमच्या गावी पण माडिया भाषा बोलतात. मग माझी मराठी कशी सुधारली तर मी वाचनातनं मराठी सुधारली. वाचणं, लिहून काढण्याचा प्रयत्न करणं. कारण आपण जेव्हा MPSCची जर उत्तरं लिहित असू
किंवा BA MAची उत्तरं लिहित असू युनिव्हर्सिटीची, तर ते आपल्याला मराठीमध्ये लिहावे लागतील किंवा इंग्लिशमध्ये. सध्या आपल्याला आपली मातृभाषा चांगली आलीच पाहिजे, ती येते. दुसरी भाषा, कारण आपली शिक्षणाचं माध्यम हे मराठीमध्ये आहे. ते मराठी भाषा अत्यंत चांगल्या पद्धतीनं लिहिता, वाचता, बोलता, ह्या तिन्ही लेखन, वाचन आणि चिंतन, ह्या तिन्ही गोष्टी मराठीमध्ये व्यवस्थित व्हायला पाहिजे. पण मराठीमध्येच तिथेच थांबण्याचं कारण नाही, कारण आज इंग्लिश भाषा ही जागतिक देवाणघेवाणीची भाषा पण आहे. त्यामुळे इंग्लिश सुधारण्यासाठी पण सतत प्रयत्न केले पाहिजेत. दररोज 10 शब्द काढायचे, आपण त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि मित्रांमध्येच एकमेकाशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. इंग्लिश शिकणं म्हणजे आपली भाषा विसरणं असा प्रकार नाही. म्हणजे आपली माडिया भाषा विसरणं किंवा आपली मराठी भाषा विसरणं. इंग्लिश शिकणं म्हणजे ही आपली भाषा विसरणं असा प्रकार नसतो तो. पण ती भाषा आजच्या स्तराला जागतिक स्तरावर देवाणघेवाणीची भाषा आहे. किंवा जे उच्च कोटीचं ज्ञान ज्याला आपण म्हणतो, मोठी पुस्तकं, चांगली वृत्तपत्र, नियतकालिक म्हणजे मॅगझिन्स जे मंथली येतात, महिन्यातनं एकदा प्रकाशित होणाऱ्या किंवा आठवड्यातनं येणाऱ्या, त्याला वीकली म्हणतात, किंवा पंधरवाड्यातनं येणारी जी फोर्टनाईटली असते, ते चांगल्यात चांगले जे असतील, ते चांगले दर्जेदार अशी जे नियतकालिका असतील, मॅगझिन्स असतील, फोर्टनाईटली असतील किंवा वीकली असतील, ते इंग्लिशमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरचं ज्ञान संपादन करण्यासाठी इंग्लिश येणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न केलेच पाहिजे. पण हे मराठी आपली चांगली असेल तर मग इंग्लिश शिकणं सोपं होतं. कारण आपला पाया मजबूत असणं आवश्यक आहे. पाया मजबूत नसेल, म्हणजे मला माडिया भाषा चांगली बोलता येते, मला मराठी भाषा चांगली बोलता येते, ह्या दोन्ही भाषा व्यवस्थित बोलता आल्यामुळं काय झालं, मला इंग्लिश शिकणं अगदी सहज सोपं झालं. त्यामुळं मी वर्गामध्ये इंग्लिशमध्ये शिकवतो, हिंदीमध्ये शिकवतो. हिंदी भाषा पण मला चांगल्या पद्धतीनं बोलता येते. इंग्लिशमध्ये शिकवतो. मला विविध TV चॅनलवर बोलवलं जातं. तर मी एखाद्या वेळेस तुमच्याकडं हे असेल तर मी सरांकडे पाठवतो, ते एखाद्या वेळेस तुम्हाला दाखवतील. तर मी TVवर जातो. संसद TV आहे, संसद म्हणजे पार्लमेंट आहे ना, त्यांची TV, त्या TVवर इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, दोन्ही भाषांमध्ये मला बोलवलं जातं. मी बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या तिबेट TVवर माझी इंटरव्ह्यू आलेली आहे. म्हणजे हे भाषा माझी मराठी, माझी माडिया, माझी मराठी ही चांगली असल्यामुळे इंग्लिश शिकणं मला सोपं झालं. पण इंग्लिश सहजासहजी मराठी आली म्हणून मला इंग्लिश आली अशातला भाग नाही. इंग्लिश शिकण्यासाठी मला सतत प्रयत्न करावे लागले. म्हणून मी माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, पुण्यात मी ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी इंग्लंडच्या एका बँकेसाठी काम केलं. तर दररोज 8 तास इंग्लिश लोक जे असतात त्यांच्यावर फोनवर बोलायचो आणि त्यांची कामं करायचो बँकेची. माझी इंग्लिश चांगली असल्यामुळे मला नोकरी पण मिळाली. त्यासाठी मला काही पैसे वाचवून माझ्या घरची परिस्थिती फार गरीब होती ना, तर मला घरून काही असं फार समर्थन नव्हतं की मी हे केलं. म्हणजे मी तिथे शिकायला गेल्यानंतर माझ्या बाबांनी खूप हजारो रुपये पाठवले आणि त्यामुळे माझं शिक्षण झालं अशातला भाग नाही. मी तिथे ट्युशन घ्यायचो ग्रॅज्युएशन करत असताना. घरून पैसे घेतले नाही, एकही पैसा घेतला नाही मी ट्युशन घेऊन ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 3 वर्ष काम केलं मी कॉल सेंटर्समध्ये. अमेरिकन लोकांशी बोलायचो, इंग्लिश लोकांशी बोलायचो. त्याच्यातनं काही पैसे वाचले. घरी बहीण मोठी होती, तिचं लग्न केलं. लग्न केल्यानंतर काही पैसे, तिचा जो कर्ज झाला होता तो कर्ज फेडला. त्यानंतर काही पैसे वाचवून ठेवले आणि त्याच्यासाठी त्यानंतर मी UPSCचे क्लासेस लावले. मला IAS व्हायचं होतं, पण IAS नाही होऊ शकलो मी, कारण माझ्याकडं फार सुविधा पण नव्हत्या. आणि एका विशिष्ट काळानंतर मला वाटलं की आता काही IAS होणं काही सोपं नाही आहे. त्यामुळे मी MA करायला लागलो आणि MA करता करता नेट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट असं त्याचा अर्थ होतो. ती परीक्षा असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी आवश्यक असते. MA केल्यानंतर ती परीक्षा जर पास झालात तर तुम्ही प्रोफेसर कुठल्या तरी कॉलेजमध्ये होऊ शकता. PhD केल्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही पुढं प्रोफेसर होऊ शकता. तर ती परीक्षा पास केली. मग मी पार्लमेंटमध्ये काम केलं 2-2.5 वर्ष. त्यानंतर मी माझ्या कॉलेजमध्ये कामाला लागलो आणि आता 5-6 महिन्यापूर्वी मी परमनंट झालो. आता दिल्ली विद्यापीठामध्ये परमनंट प्रोफेसर आहे मी, तुमच्यापैकीच एक. ह्या सगळ्या गोष्टी जे आपले ध्येय असतात ते आपल्या डोळ्यासमोर निश्चित असली पाहिजे. आणि ते इंग्लिशमध्ये म्हण आहे, ते काय म्हणतात,
की लो एम इज क्राईम. सो कीप ऑलवेज युअर एम फॉर द स्काय. इवन इफ यू फेल यू विल फॉल ॲज द स्टार. याचा अर्थ काय होतो की लो एम इज क्राईम म्हणजे छोटं ध्येय हे क्राईम आहे, गुन्हा आहे. म्हणून काय करायचं, आकाशाला गवसणी घालण्याचं ध्येय ठरवायचं. सो कीप युअर एम फॉर द स्काय. आकाशाला गवसणी घालण्याचं ध्येय ठेवायचं. पुढं ह्या म्हणीमध्ये असं म्हटलं आहे, इवन इफ यू फेल, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही अयशस्वी झालात, यू विल फॉल ॲज द स्टार, म्हणजे तुम्ही त्या ताऱ्यासारखे निखळून पडणार. तर निखळून पडणाऱ्या ताऱ्याचं पण लोकांना कौतुक असतं. ते ताऱ्याकडे पाहून काहीतरी मन्नत मागतात ना, मेरी मन की मुराद पुरी हो म्हणून, निखळणाऱ्या ताऱ्याकडे. तर अशी एक शहरामध्ये करतात लोक. तर गावामध्ये करतात की नाही, आपल्याकडे दररोज तारे खूप पडतात. त्यामुळं प्रत्येकाने मागितलेलं सगळंच काही मिळालं असतं तर मग काहीच नाही करायचं. तारा जो निखळून पडत आहे खाली, त्याच्याकडे पाहायचं, मला डॉक्टर बनव, मग झालं उद्या डॉक्टर. असं नाही होत डॉक्टर, त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात बेटा. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे. पण हे करत असताना आणखी एक म्हण सांगतो मी तुम्हाला, इंग्लिशमध्ये आहे ती, आणि त्याचा मराठीमध्ये तुम्हाला, मराठी लक्षात येत आहे ना मी बोललेलं सगळ्यांना? काही अडचण नाही, मला माडिया पण बोलता येते ना, माडियाचं पाहिना. अगर तुम्हाला वाटलं की माडियामध्ये बोलायला पाहिजे तर माडियामध्ये पण बोलवीन मी. ठीक आहे, आपण मराठीतच बोलूया. तर असं आहे की इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, द ग्रेट मेन, द हाईट्स reached and kept by the great men were not attained by sudden flight, but they, while their companions were slept, were toiling upwards in the night. याचा अर्थ काय होतं की ज्या मोठ्या माणसांनी ज्या मोठ्या उंचीपर्यंत पोहोचले, भाऊंसारखी मोठी माणसं, तुम्ही त्यांचं काल मनोगत ऐकलं असेल ना, कारण त्यांची मुलाखत जी मकरंद परांजपे साहेबांनी जी घेतली भाऊ आणि बहिणींची, तर कुठल्या परिस्थितीमध्ये ते इथे आले इथे काम करायला. तर ह्या ज्या अत्यंत मोठी माणसं असतात त्या मोठ्या उंचीपर्यंत जाऊन पोचतात. ते काही सडन फ्लाईट एकाच वेळी जंप घेतली आणि तिथे पोचले अशातला भाग नसतो. तर ते कसे पोचतात तिथे? बाकी सगळे लोक फक्त आरामात असतात, मजे करत असतात, खाऊन पिऊन झोपी गेलेले असतात. तेव्हा ही माणसं मात्र दिवस रात्र संघर्ष करत असतात त्या उंचीपर्यंत पोचण्यासाठी. बरं, एकदा उंचीवर पोचल्यानंतर त्या उंचीवर कायम राहण्यासाठी पण सतत संघर्ष करावा लागतो. म्हणून म्हणतात ते की हाईट्स रीच्ड अँड केप्ट बाय द ग्रेट मेन वर नॉट अटेंड बाय सडन फ्लाईट, बट दे वाईल देअर कंपॅनियन्स वर स्लेप्ट वर टॉयलिंग अपवर्ड्स इन द नाईट. म्हणजे मोठ्या माणसांनी जे काही महान उंची आपल्या जीवनात गाठली, ती अचानक उडी घेऊन किंवा अचानक उडत उडत जाऊन तिथे ते बसले नाहीत. ते दिवस रात्र अहोरात्र सतत संघर्ष करत होते आणि त्यामुळे ते तिथपर्यंत पोचले. त्यामुळं जीवनात कुठलीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला एखादं निश्चित आपलं ध्येय गाठायचं असेल तर ध्येय जेव्हापर्यंत प्राप्त होत नाही तेव्हापर्यंत आपल्याला सतत संघर्ष करत राहायला पाहिजे. मला आता 41 वर्ष झाले पूर्ण, मी लग्न नाही केले. आता लग्न कदाचित करणार नाही, पण लग्न का नाही केलं तर माझ्यासमोर 2 पर्याय होते. एक तर लग्न करायचं आणि छोट्या मोठ्या नोकरी करायच्या आणि जीवन सुरू होईल, लग्न होईल, मग नंतर मुलं होतील, मग ते शाळेत जायला लागतील, ह्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरं असं होतं की मला IAS व्हायचं होतं, मग त्याच्यासाठी मला काहीतरी त्याग करावा लागतो. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है म्हणतात ना, तर मग ते तुम्हाला ते सोडावं लागेल. म्हणून मी कधीच लग्नाचा विचार नाही केला किंवा बाकी. आणखी आपल्याकडे लगेच नाचायला गेल्यानंतर रेला रेला आणि मग त्याच्यामध्ये सुरू होतं लग्नात जातो आणि मग संगो पाहतो आपण तिथे, आणि संगो पाहायला की लगेच मग लोन ओढीन असता मरबिंग आणता. मरबिंग झालं की झालं, खेळ संपला. मग खेळ संपला याचा असं मी असं नाही म्हणत की लग्न करू नका, असं म्हणत नाही तुम्हाला. मी काय म्हणतोय की आपलं ध्येय साध्य होईपर्यंत ह्या गोष्टींचा विचार करायचा नाही. एकदा आपल्या जीवनात आपण एका विशिष्ट उंचीवर पोचलो, मला काय पाहिजे आहे ते मी साध्य केलं असं जेव्हा मला वाटेल तेव्हा मग लग्नाचा विचार पुढं आपण त्या पद्धतीनं करायचा. नाही तर लग्न केल्यानंतर काय होतं की मग बायको येते, मग मुलं येतात, मुलं होतात, आणि त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये
आपण संपून जातो, थांबून जातो. ठीक आहे. आता ह्या गोष्टी लक्षात ठेवा. फार जास्त बोलतोय आणि तुम्हाला वाटत असेल हा माणसाला बोलण्याची संधी दिली तर हा काही थांबत नाही आहे. त्यातल्या त्यात तुमच्यापैकी काही लोक फार थकलेले आहेत. जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं? जेवण व्हायचं आहे ना? त्यामुळे तुम्ही फार जेवणाची आतुरतेने वाट पाहत असाल. तर आता बऱ्याच गोष्टी मी तुमच्याशी बोललो, त्यातल्या 1-2 गोष्टी जर लक्षात राहिल्या त्या लक्षात ठेवायच्या आणि त्यातल्या काही गोष्टी जर पटल्या तुम्हाला, हे असं योग्य आहे हे जे बोलतात आहे. विवेक भाऊ म्हटलं तरी चालेल मला. तुम्ही विवेक भाऊनी जे काही सांगितलं ते मला पटल्या आणि त्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे आयुष्यात असं जर वाटलं तर वाचन करणं, सतत नियम ठेवणं, शिस्तबद्धपणा ठेवणं आणि आपलं ध्येय जेव्हापर्यंत आपण गाठणार नाही तेव्हापर्यंत थांबायचं नाही, आपण चालत राहायचं. ठीक आहे. एनी प्रॉब्लेम? फार जास्त बोर केलं काय? हां, ठीक आहे. तुम्ही मला ऐकलत आणि अगदी शांतपणे ऐकलत. किती लोकांनी शांतपणे ऐकलं मला माहिती नाही, पण तरी फार जास्त इथं गोंधळ केला नाही तुम्ही. गावातल्या पोरांची चांगली गोष्ट असते, तुम्ही शांतपणे ऐकता. शहरातली पोरं ऐकत नसतात. हो नाही, चलो भाग जा यहाँ से, असं असतं ते. तरी पण तुम्ही मला ऐकलात त्यासाठी धन्यवाद. पुन्हा कधी मी आलो तर आपण नक्की भेटू.